कारवाई केली म्हणे. अरे ह्या दंडात्मक कारवाई करीत लोक आमच्यातलं माता भगिनी अनेक वेळा रस्त्यावर पडल्या, अनेक वेळा मयत झाल्या, अनेक वेळा दुखापत झाल्या, पण अमृतवर कारवाई मोठी झाली नाही. ब्लॅकलिस्ट का केलं नाही? तर एका भाजपच्या तो मंत्र्याचा जवळचा नातेवाईक आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाहीये. अजून सुद्धा 4-5 टाक्या पूर्ण करायच्या, ही लिस्ट आहे त्यांची आता. म्हणजे वर्षानुवर्ष अमृतचं काम चाललेलं आहे, पण अमृतचं काम पूर्ण नव्हतं. पाणी आम्हाला मिळतं का व्यवस्थित? तर पाण्यासाठी सुद्धा आज नदी जवळ असून सुद्धा आपल्याला पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं. हे दुर्दैव आहे कोल्हापूरच्या नदीचं आमच्या. पालकमंत्री तुम्ही काय करताय? जबाब द्यायला लागेल, त्यांना आम्हाला उत्तर द्यायला लागेल. पंचगंगा नदी वर्षानुवर्ष राज्यातील नेते येतात, केंद्रातील नेते येत आहेत, पूजन करतायत. पूजन करून नद्या स्वच्छ होतात का? कधी होत नाहीये. वर्षानुवर्ष मासे मरतायत. काय करताय तुम्ही मुस्लिम साहेब? पालकमंत्री आहात ना, का दंडावर तुम्ही यांच्याकडे कामं करून घेत नाही? आतापर्यंत 2-4 वर्षाला आला निधी, तो निधी कुठे गेला? अंबाबाईच्या बाबतीत तुम्ही बजेटला बघितलं, काही रुपया धरलेला नाही. शाहूच्या बाबतीत बघितलं, काही रुपया धरलेला नाहीये. जी गरज नाहीये, जिथं मोठ्या प्रमाणात कमिशन मिळणार आहे, ज्या मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळणार आहे, त्यासाठी बजेट धरलं गेलेलं आहे. हे पाप आहे कोल्हापूरचं. नुसतं फाईन करणं म्हणजे त्यांचं काम नाही. प्रशासनाचं करायला धाडा ब्लॅकलिस्ट करा त्याला. 100-125 कोटीचं काम आहे तुमचं. म्हणजे एक प्रश्न ह्या कोल्हापुरात सुटत नाहीये. एक प्रश्न हे पालकमंत्र्यांना सांगायला पाहिजे का सुटत नाही, आणि तेवढ्यासाठी आमचा लढा आम्ही पालकमंत्र्यांविरुद्ध उभा केला. मंत्राचा भाऊ आहे म्हणून ब्लॅकलिस्ट होत नाही आहेत का? मंत्राचा भाऊ आहे म्हणून 100% म्हणून ब्लॅकलिस्ट होत नाही. तुम्ही नंतर हा आकडा एकच मिनिट तुम्हाला सांगतो, एकच मिनिट चष्माला नाही आहे, तर ते झालं. वर्क ऑर्डर दिली तर त्याने पाटील वाचून टाकतो, म्हणजे ज्यांना मिळाले ते वाचून वर्क ऑर्डर कधी वर्क ऑर्डर कधी किती येत नाही. मंजूर किंमत ₹114.81 कोटी. वर्क ऑर्डर आहे 12/1/2017. योजनेची प्रशासकीय मंजुरी दिनांक 12/1/2017. जवळपास 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. काम किती झाले सांगा ना? अजून काही टाक्याचे काम झालेलं नाहीये. पूर्ण काम सुरू केलेलं नाही. म्हणजे बावडा फिल्टर टाकी डी वॉर्ड मधलं काम सुरू झालेलं नाही अजून, आणि कळंबा उपसा केंद्र जे आहे तिथं सुद्धा काम सुरू झालेलं नाही. राजेंद्र नगर कळंबा फिल्टर हाऊस आणि ताराई पार्क मध्ये काम पूर्ण झालेलं इथं दाखवलंय. आणि बावड्याचा जो पंप आहे तिथं काम सुरू आहे म्हणून दाखवलंय. राजेंद्र नगरचा पंप आहे तिथं काम सुरू आहे म्हणून दाखवलंय. जे काम अजून सुरू आहे, 6 वर्ष झाले हे काम सुरू, आणि काही ठिकाणी अजून काम सुरू झालेलंच नाही. आणि ही कदमवाडी, सम्राटनगर, ताराई पार्क, राजेंद्रनगर, बोंद्रेनगर, कुईकडी, शिवाजी पार्क, बावडा वॉटर पंप, कळंबा बावडा गोळीबार मैदान, राजारामपुरी सायबर चौक, राजारामपुरी लक्की बाजार आणि आपटेनगर इथं काम सुरू आहे म्हणून दाखवलं. जे 6 वर्षात काम सुरूच आहे. मुदत मला ठिकाणी पूर्ण झालं. 2-2.5 वर्ष मुदत होती त्यांना, साधारण 2-2.5 वर्ष मुदत होती. काही झालेलं नाही अजून. शासन 6 वर्षात 2 ठिकाणचं काम पूर्ण दाखवलं. शासन निधीच्या जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. तर 6 तारखेला 6 जुलैला शनिवार जिल्हा नियोजनची बैठक आयोजित केली. मी परवा पेपरला वाचलं, आणि वर्तमानपत्र वाचल्यानंतर आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला की पालकमंत्री महोदयांना त्यांची काम करण्याची पद्धत कोल्हापूरकडे बघितलेली आहे, आणि अशा वेळी कोल्हापूरला कुठला प्रश्न तुम्ही सोडवण्यात यशस्वी झाला ते बाकी त्यांनी जबाब हा कोल्हापूरकरांना देणं अत्यंत गरजेचं आहे. कोट्यावधी रुपयाच्या घोषणा झाल्या, जाहिरात सध्याच्या सरकारमधील प्रतिनिधींनी दाखवायचंय की कुठला विषय मार्गी लावला कोल्हापुरातला. कोल्हापूरला नागरिक सुखी राहण्याकडनं, रस्त्याकडनं, कचऱ्याकडनं थांबल्या का, शिक्षणाकडनं थांबल्या का? आम्ही सर्वजण त्यांना कलेक्टरला पण आम्ही विनंती करणार आहे. जिल्हा नियोजन समिती म्हणजे काय? कोट्यावधी रुपये तुम्ही घोषणा करणार, नवीन कार्यक्रम देणार, तुम्ही नवीन कामाच्या घोषणा करणार, पण 6 जुलै रोजी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सन्माननीय पालकमंत्री यांना जबाब आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत. जबाब कुठला द्यायचा आहे? वैयक्तिक कुणाचं काम नाही आहे.
कोल्हापूरकरांना तुम्ही मूलभूत सुविधा देण्यास तुम्ही समर्थ ठरलात का? तर नाही, तुम्ही अयशस्वी ठरलेला आहात. बिग झिरो ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं तुम्ही पालकमंत्री ठरलेला आहात. तुमच्या आम्हाला खूप अपेक्षा होत्या, एक कार्यक्षम पालकमंत्री आम्हाला मिळाला म्हणून, एक खमक्या पालकमंत्री मिळाला म्हणून. परंतु तुम्ही कुठलंही काम, ह्या महापालिकेत कोट्यावधी रुपये आले, परंतु कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही, दर्जात्मक का झालं नाही. मूलभूत सुविधा म्हणजे कुठल्या आम्हाला पाहिजेत? पाणी, रस्ते, आरोग्य, हेच ना. पण ते पण तुम्ही देऊ शकत नाही आहे. आई अंबाबाईचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे, शाहू स्मारकाचा प्रश्न बाजूला राहिला आहे, असे अनेक प्रश्न आहेत, नदी प्रदूषणाचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे. आणि अशा वेळी पालकमंत्रीचा तुम्ही काय करताय? मग आमचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत, आत घुसणार आहोत डीपीटीसीमध्ये. तो आमचा अधिकार आहे प्रश्न मांडायचा. तिथं सगळे प्रशासकीय अधिकारी असतात, सगळे तिथं सदस्य असतात. आणि आम्हाला का अधिकार नाही? तर आम्ही तिथं आत येणार आहे, ते विचारणार आहे. आणि जर तसं तुम्हाला करायचं नसेल तर आम्ही आत घुसून तुम्ही जबाबदार तुम्हाला विचारणार आहोत. नाही तर तुम्ही ह्या संदर्भात कुठेही यशस्वी ठरलेलं नाही आहेत, म्हणून राजीनामा द्या मुश्रीफ साहेब, अशी आमची मागणी आहे.